श्री रामनवमीचा औचित्य साधून गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती। खरं तर श्री रामनवमीचा औचित्य साधून दर्शकांना घर बसल्या ठिकाणी ही सुंदर अशी मेजवानी अस्मिता विजनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती। पाहूया त्या संदर्भातचा हा खास वृत्तांत। दुनिया नाद निर्मितो राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानमे। असं हे श्रीरामाचं नाव आहे। सर्वांना रामनवमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण मनोरमा परिवाराच्या वतीनं आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व रामभक्तांचं आम्ही स्वागत करतो। आजचे मार्गदर्शक मोरे साहेब, शोभाताई मोरे, रोहिणीताई तडवळकर, डॉक्टर मिताली मोरे, संतोष सुरवसे, दत्ताअण्णा सुरवसे आणि संपूर्ण मनोरमा परिवारातील सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करतायत। श्रद्धा जेथे अतिशय सुंदर असा हा क्षण। या करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरत प्रभुतिभीर देवैः सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। माता सरस्वतीला वंदन करूया, प्रभू रामचंद्रांना वंदन करूया आणि टक्के NPA आहे। त्याचप्रमाणे मनोरमा मल्टीस्टेटच्या ठेवी 630 कोटी रुपयांच्या आहेत। कर्ज 481। आपापसात चर्चा नको प्लीज। धन्यवाद। जिथे जागा मिळेल तिथे लवकरात लवकर बसून घ्या। हा औपचारिक कार्यक्रम अगदी 10-15 मिनिटात आपण संपवून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आजचे यांच्या हस्ते नूतन महापौरांचा आपण सत्कार करत आहोत। त्यांनी सत्कार करावा अशी विनंती। माननीय दत्ताअण्णांचाही सत्कार करावा। दत्ताअण्णा सुरवसेंचा सत्कार मोरे साहेबांनी करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर माननीय कोंडेलजी या रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त रामाची भूमिका घेऊन आमच्या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व रसिक श्रोते, कारण तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही, माझ्या माता बंधू भगिनी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी माननीय रोहिणीताई तळवलकर सोलापूर शहर BJP अध्यक्षा, मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका आणि गेले अनेक वर्ष परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक सुखदुःखाच्या सोबती ते आमच्याबरोबर असतात. त्याचबरोबर दत्ताना सुरवसे हे सोलापूरचे सगळ्याचे ते अजात शत्रू आहेत. मनोरमा बँकेवर प्रेम करणारे सर्व संचालक बंधू भगिनी, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर रसिक श्रोते, प्रत्येकाचा नामोल्लेख करायचं म्हटलं तर इथं प्रत्येकजण हा माझ्या हृदयात आहे. शब्दसुमनाने मी त्यांचं माझ्या हृदयापासून फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मी त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. कारण नाव लौकिक उल्लेख केला तर आपल्याला वेळेचं भान राखून या कार्यक्रमाची सुरुवात लवकर करायची आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी सूत्रसंचालक अभिराम सराफ यांनी केला. मी त्यांचेही अतिशय आभार मानतो की परिवाराबरोबर गेले अनेक वर्ष ते या ठिकाणी उपस्थित असतात. आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की सातत्यानं गेले 5वं वर्ष मनोरमा परिवार हे रामनवमीच्या दिवशी अतुल बेले यांचाच गीत रामायण कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. पण असं नाही की त्याच्यामध्ये तोचपणा आहे, तर जी प्रतिभा त्यांच्याकडे आहे सादरीकरणाची, अतुल बेले आणि त्यांचे कलाकार, त्यांचं नेपथ्य, त्यांचे आर्टिस्ट, एक टीमवर्क आहे आणि ते आपल्याला लवकरच या ठिकाणी समोर दिसणार आहे. मनोरमा परिवाराची वाटचाल 9 मे 97 साली झाली. सदाशिव रामचंद्र मोरे संस्थापक चेअरमन हे शिक्षण खात्यामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर वयाच्या 81 वर्षी तरी चेअरमनशिपची दुरास्त झाली. आणि या सदाशिव रामचंद्र मोरे यांचा पंढरीचा वारसा त्यांनी या ठिकाणी आणला होता, म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचा. आणि म्हणून महापौर साहेब आज आम्ही विठ्ठलाची मूर्ती खास प्रतिभा या ठिकाणी आपण दिलेली आहे. कारण वडिलाचं जन्मगाव पंढरपूर, व्यवसाय साहेब असतील, मोरे फॅमिली असेल, अनेक मंडळी आम्ही पंढरपूरची. आणि या पंढरपुरातून इथं आल्यानंतर या सोलापूरचे आता आपण भाग झालेलो आहोत. मीरा भीमाच्या पाण्याने आपण ही भूमिका पावन झालेली आहे. आणि अशा या सोलापूरला वरस लाभलेल्या स्वामी समर्थ असेल, आई तुळजाभवानी असेल, आजूबाजूचा संपूर्ण हा तीर्थक्षेत्राचा परिसर आणि सिद्धरामेश्वराची ही भूमी, अशा या भूमीमध्ये श्रीरामाचं महत्त्व हे काही कमी नाही आहे. आणि मनोरमा परिवाराला हा वरदास्त सदाशिव रामचंद्र मोरे चेअरमन संस्थापक यांच्या रूपाने लाभला. एक नैतिक अधिष्ठान सदाशिव रामचंद्र मोरे यांनी या परिवाराला घालून दिलं. आणि मला सांगायला आजसुद्धा आनंद होतो आहे, कारण आज 26 मार्च आहे आणि या 26 मार्चमध्ये आपण जात असताना मनोरमा परिवारानं सातत्यानं 8 वर्ष बँकेचा 0 NPA सादर केलेला आहे. सातत्यानं 8 वर्ष. ही केवळ श्रीरामाचीच कृपा आहे असं मी समजतो. इदम नवनो, हे माझं काही नाही आहे, हे आमचं काही श्रेय नाही आहे. आम्ही कष्ट करतो, कर्म करणं हे आमचं आहे. फलप्राप्तीची इच्छा आम्ही करू शकत नाही. कारण आज कलियुग आहे, खूप अनेक अडचणींना सामना करावा लागतो. विशेषतः अर्थक्षेत्र असेल, समाजक्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. आव्हानं समोर आहेत. नागरी सहकारी बँकापुढं विशेषतः फार आव्हानं आहेत. आत्ताच या ठिकाणी आम्ही एक आमचे नुकतेच जिल्हा परिषद निवडून आलेले सचिन जाधव साहेब, जे काही या शुगर फॅक्टरी चेअरमन आहेत, त्यांना विनंती केली की आज या कार्यक्रमाला उपस्थित राहा. ते या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी परिवारातर्फे त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांचा सत्कार आमचे महापौर यांनी करावा अशी विनंती त्यांना करतो. कारण आपल्याला हा कार्यक्रम लगेच या ठिकाणी सचिन जाधव चेअरमन जकरिया शुगर फॅक्टरी आणि जिल्हा परिषदला कुरुळ गटातून निवडून आलेले आहेत. मला अतिशय आनंद होत आहे की परिवाराच्या संस्थापनेमध्ये त्यांचा वाटा आहे आणि जकरियाच्या
साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये मनोरमाचा वाटा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या उपमहापौर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला अतिशय कौतुक आहे की या सोलापूर शहरामध्ये आल्यानंतर महापौर उपमहापौर यांचा पहिलाच कार्यक्रम मनोरमा परिवारामध्ये आज होतो. त्यांचाही सत्कार शोभाताई मोरे, डॉक्टर मिताली मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की या परिवाराच्या वाटचालीमध्ये आपलंही योगदान आहे. केवळ संस्थापक चेअरमन सदाशिवराव मोरे त्यानंतर आज 30 वर्षे होत असताना आपल्या माता भगिनींच्या आशीर्वादानं आपल्या सर्व सभासद, मनोरमा मल्टीस्टेट असेल, मनोरमा बँक असेल, इतर 6 पतसंस्था असतील, या सगळ्यांचा खारीचा वाटा या परिवाराच्या वाटचालीमध्ये आहे. आणि म्हणून आज हा परिवार मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट आणि इतर सर्व मिळून 2250 कोटीपर्यंत पोचलेला आहे. आणि माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या परिवाराचे आपण सभासद व्हा. सभासद खुला आहे. परिवार निश्चितपणे तुमच्या स्वागतासाठी संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये, मग मनोरमा मल्टीस्टेट असेल, मनोरमा बँक असेल, आमच्या इतर पतसंस्था असतील, या सगळ्यांमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर सुमित मोरेच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपण सुरू केलेली आहे. लवकरच सदाशिवराव मोरे या नावाने एक रुग्णालयसुद्धा आपण सुरू करतोय. प्राईड हॉस्पिटलची नवीन इमारत आपण करतोय. मनोरमाच्या या वाटचालीमध्ये तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी पाहिजे. सर्वांना आज रामनवमीच्या, राम जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व सोलापूरकरांना. आज दरवर्षीप्रमाणे 5वं वर्ष हे या रामायणाच्या कार्यक्रमाचं आहे. मोरे साहेबांचा आणि आमचा परिचय, मोरे साहेबांचे वडील शिक्षणाधिकारी असल्यापासून, सदाशिवराव मोरे असल्यापासूनचा, त्यानंतर प्रदीप मोरे शिक्षणाधिकारी, आणि नंतर मग तिसऱ्यांदा मोरे साहेबांचा परिचय झाला. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या पासूनचा माझा स्वतःचा परिचय आहे. आणि त्यामुळं मोरे कुटुंबियाचं जे योगदान आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं असेल, मोरे साहेब स्वतः DDR होते आणि त्यांचं सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शन असेल, हे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँका कोणत्या आधारावर चालतात, तर सचोटीने काम करणाऱ्या सगळ्या सहकारी संस्था शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्या चांगल्या प्रकारे टिकून असतात असं म्हटलं तर वावगं होणार नाही. सहकारामध्ये लोकांनी, मनोरमा परिवारांनी एक चांगलं नाव प्रस्थापित केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. त्याचबरोबर मनोरमा परिवार हे साहित्य क्षेत्रामध्ये पण अग्रगण्य मानलं जातं. त्यांनी साहित्याची सेवा केली. स्वतः मोरे साहेब पण त्यांनी कवितांची अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक साहित्य निर्माण केलेलं आहे. म्हणजे DDR म्हणजे सहकार क्षेत्रासारख्या वृक्ष क्षेत्रात राहून सुद्धा त्यांचं कविमन असेल, त्यांचं साहित्य असेल, हे समाजासमोर त्यांनी आणलेले, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांची साथ देणाऱ्या आमच्या शोभाताई, त्या पण स्वतः बँकेमध्ये चांगल्या पोस्टवरती काम करून निवृत्त झालेले आहेत आणि परिवारामध्ये त्यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे आणि महिलांचं विशेष उल्लेखनीय कार्य बँकेच्या माध्यमातून त्या करतात. आता खूप वेळ लागेल या सगळं काम सांगायला. आज त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मोरे परिवाराची मी अत्यंत ऋणी आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येकच कार्यक्रमाला मी येते स्वतः आणि मला खूप कौतुक वाटतं त्यांचं. कुठल्याही क्षेत्रात असू दे, कार्यक्रमाला ते आम्हाला बोलवायला चुकवत नाहीत आणि त्यामुळे आमचा परिवाराचा आणि त्यांचा स्नेह असाच कायम आहे. आज रामायणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सगळेजण इथे आलेलो आहेत. मनोरमा परिवाराला मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमच्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या सर्व महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज आपल्याला माहिती आहे की गेल्या 30 वर्षापासून श्रीकांतजी मोरे साहेबांनी अनेक परिवार या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये एक नावलौकिक केलं आहे. आणि कोऑपरेटिव्ह संस्था असेल, इतर सामाजिक कार्य असेल, यांच्यामध्ये अतिशय चांगलं अग्रगण्य नाव या ठिकाणी कमवलेलं आहे. आज 2300 कोटीचं या ठिकाणी ठेवी आहेत. त्या ठिकाणी बँक असेल, पतसंस्था असेल, पतपेढी असेल, या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी केलेलं आहे. मी मनोरमा बँकेचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. त्यांचं कार्य या ठिकाणी उत्तर प्रगती हो या ठिकाणी असे शुभेच्छा देतो. कारण का गेल्या 30 वर्षापासून मी बघत होतो तात्यासाहेबांकडं श्रीकांतजी मोरे साहेब या ठिकाणी यायचे आणि त्यांना खूप मी लहानपणापासून बघतो. डॉक्टर साहेबांचं देखील काम या ठिकाणी खूप चांगलं आहे. कारण का सूर्यप्रकाश कोटे सर या ठिकाणी नेहमी डॉक्टर साहेबांचं नाव घेतात आणि आपले जावई जे आहेत पाटील सर,
पाटील सरांचं पण या ठिकाणी विशेष कौतुक करतो की अनेक पेशंट सोलापूर मार्कंडे रुग्णालयामध्ये अनेक पेशंटला या ठिकाणी ते जीवदान देतात आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. प्रत्येक जणांना तुम्ही चांगलं घडवलंय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना त्यांना तुम्ही एक काम करण्याची संधी दिली आहे. सर, विशेष तुमचं या ठिकाणी कौतुक अभिनंदन करतो. मला बोलवलात, मान सन्मान केलात, आपल्या सामाजिक कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथून पुढे वेळोवेळी आम्हाला बोलवत चला, आम्ही नक्की या ठिकाणी सहभाग घेऊ असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय पूर्व क्षितिजावर सोनेरी किरणांची उधळण झाली आणि त्या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेली अयोध्या नगरी इंद्रपुरी सम भासू लागली. आज अयोध्या नगरी विशेष नटली आहे, सजली आहे. त्यास कारणही तसेच आहे, अश्वमेध यज्ञ. राजप्रासादात लगबग सुरू आहे. अयोध्येचा राज दरबार तर विशेष सजला आहे. आज एक अनोखी घटना घडणार आहे आणि त्याला तो साक्षी ठरणार आहे. अनेक देशांचे राजे, सम्राट, सरदार, मंत्रीगण, संपूर्ण भारतवर्षातून आलेले विद्वत ऋषी महर्षी हे आज राजप्रासादात उपस्थित राहून दरबाराची शोभा वाढवित आहेत. अयोध्येच्या प्रजेचा उत्साह आज ओसंडून वाहत आहे. प्रभू रामचंद्रांचा हा दरबार इंद्राच्याही दरबारास लाजवेल असा सजला आहे. सुवर्णरत्न खचित सिंहासनावर प्रभू रामचंद्र उपस्थित ऋषी महर्षी प्रजाजन यांना अभिवादन करीत आसनस्थ झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या मागे भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न चौराधारीत उभे आहेत. इतक्यात राजसभेत 2 सुकुमार ऋषी कुमारांचं आगमन झालेलं आहे. त्या विराट सभेने ते ऋषी कुमार भारावून गेले. उपस्थित ऋषी महर्षी यांना अभिवादन करीत त्यांनी प्रभू रामचंद्रांना वंदन करण्यासाठी प्रभू रामांकडे पाहताच ते काही क्षण मोहित झाले. ज्या प्रभू रामरायांचे चरित्र आपण वर्णन करतो, गायन करतो, त्या प्रभू रामांना आज प्रत्यक्ष पाहण्याचा नव्हे तर त्यांच्याच समोर त्यांचे चरित्र गायन करण्याचा विलक्षण योग आला आहे. प्रभू रामचंद्रांनी त्या 2 सुकुमार ऋषी कुमारांकडे पाहताच त्यांना जणू आपण आपलेच प्रतिबिंब पाहत आहोत असा भास झाला. त्या 2 ऋषी कुमारांनी वंदन करून प्रभू रामांकडे अनुज्ञा मागितली त्यांच्या चरित्र गायनाची आणि हातातल्या तंबोऱ्याची स्वरमयी तार छेडताच ते सुकुमार सप्त स्वरात 9 रसात सर्वांना मोहित करणारे प्रभू रामचंद्रांचे अर्थात आपल्या पित्याचे चरित्र गाऊ लागले आहेत. श्रीराम
स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारते मानवी रूपे आकारते कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सात स्वरांच्या सर्वामधुनी सात स्वरांच्या स्वर्धामधुनी नऊ रसाच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननावती संगमी श्रोते जननावती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती
श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती. ती नगरी म्हणजे अयोध्या. भारतीय संस्कृतीमध्ये काही नगरी या केवळ शहर म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर त्या आपल्या परंपरेच्या, संस्कारांच्या आणि श्रद्धेच्या केंद्रस्थानी असतात. अशाच नगरींपैकी एक नगरी म्हणजे अयोध्या नगरी. पवित्र पावन अशा शरयू नदीच्या काठावर वसलेली ही नगरी, मनु राजाने निर्मित ही नगरी. या अयोध्येचे पालक इक्ष्वाकु कुलोत्पन्न प्रजादक्ष राजा दशरथ, प्रभू रामचंद्रांचे जनक. पराक्रम, न्यायप्रियता आणि प्रजेवरचे अपार प्रेम यामुळे दशरथांचे राज्य खऱ्या अर्थाने रामराज्याची चाहूल देणारे आहे. प्रजेच्या सुखातच राजाचे सुख हा त्यांचा धर्म आहे. राजा दशरथ आणि आपल्या 3 राण्यांसमवेत अयोध्या नगरी आनंदात नांदत आहे. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. विशाल देवर उभा राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर मधुन वाहती मार्ग समांतर रथवाजी गज पथिक चालती नटुनी त्याच्यावरी हो नटुनी त्याच्यावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे अवती भवती रम्य उपवने त्यात रंगती नृत्य गायने त्यात रंगती नृत्य गायने मृदंग वीणा नित्य गादती अलका नगरी परी हो अलका नगरी परी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. दशरथास त्या 3 भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या. दशरथास त्या 3 भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या. सिद्धपतीच्या सेवा कार्या सिद्धपतीच्या सेवा कार्या. बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी हो अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. राज्य सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष मनाचे
राज सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष मनाचे काय काजया सौख्य धनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी ओ वसंत सरला तरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी साठी आसुसलेले आहेत. अनेक उपाय झाले, व्रत वैकल्य झाली, परंतु या सर्व उपायांचा उपयोग काही झाला नाही. तिन्ही लोकीचे सुख येत आम्ही एक उणे पण गृहस्थाश्रमी. अयोध्येच्या सिंहासनाला उत्तराधिकारी नाही ही एक चिंता महाराज दशरथांच्या मनाला सतत पोखरत आहे. पण दैवी योजना आधीच ठरली आहे. त्याप्रमाणे राजा दशरथांना पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला कुलगुरू वशिष्ठ ऋषींनी दिला. यज्ञाची जय्यत सर्व तयारी झाली. भरतखंडातून अनेक वेद संपन्न ऋषींना निमंत्रण पाठवली गेली. सर्व वेद संपन्न ऋषींच्या उपस्थितीत ऋषी ऋष्यशृंगांच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्ठी यज्ञ सुरू झाला. वेद घोषांनी आकाश दुमदुमले, पवित्र अग्नीत आहुती पडू लागल्या आणि त्या दिव्य क्षणी यज्ञ कुंडातून एक तेजस्वी अग्निदेव प्रकट झाला. त्याच्या हातात आहे एक दिव्य पात्र, अमृत तुल्य पायसाने भरलेले, देवतांकडून पाठवलेले हे वरदान. या पुत्र कामेष्ठी यज्ञाने तृप्त झालेला तो दिव्य अग्निदेव महाराज दशरथांना म्हणू लागला, दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान दशरथा घे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 हे पायसदान पायसदान श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन यादानाचे यादानावून यादानाचे यादानावून अन्य नसे उपमा दशरथा 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 घे पायसदान पायसदान राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येईल
दशरथा 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 घे पायसदान पायसदान कृतार्थ दिसते तुझी लोचने कृतार्थ मी तुझा दर्शने कृतार्थ दिसते तुझी लोचने कृतार्थ मी तुझा दर्शने दे आज्ञामद नृपा दे आज्ञामद नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान दशरथा मेष्ठी यज्ञातून देवाने दिलेले पवित्र पायस जेव्हा कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी यांच्या ओंजळीत पडले तेव्हा जणू देवांनीच अयोध्येच्या भवितव्याची सुवर्णरेषा लिहिली. महाराज दशरथांच्या तिन्ही राण्या यथावकाश गर्भवती झाल्या. उत्तम असे डोहाळे तिन्ही राण्यांना लागले. हे एक शुभ लक्षणच. तिन्ही राण्यांच्या उदरी दैवी अंश असलेले पुत्र जन्मास येणार यात तिळमात्र शंका नाही. 9 मास भरले, आकाश निर्मळ झाले, दिशा सुगंधित झाल्या, वारालाही जणू आनंदाची चाहूल लागली आणि चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीचा तो मंगल क्षण उजाडला. संपूर्ण सृष्टी जणू एखाद्या दिव्य उत्सवाची वाट पाहू लागली. आकाशातून देवांनी पुष्प वर्षाव केला, ढोल नगारे वाजू लागले, दारे ओऱ्या सजू लागल्या. आपल्या अयोध्येत आज परम आनंदाचा दिवस उजाडला. स्वतः भगवान विष्णू राम अवताराने या धर्तीवर अवतरले. हा आहे धर्माचा, सत्याचा, मर्यादेचा आणि आदर्श जीवनाचा जन्म. आणि अयोध्येतील प्रत्येक सखी आपल्या सखीला आनंदाने सांगू लागली, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सके राम जन्म लाग राम जन्म लाग सके राम जन्म लाग राम जन्म लाग सके राम जन्म राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला सती राम जन्मला राम जन्मला सती राम जन्मला राजकुटी ये गवी सौख्य
धुंद कोंडला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोक विले शब्द भाषणे पाट्यांचा ताल मात्र जलद वाढला पाट्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला बुडून गाय नगर सर्व नृत्य गायनी नृत्य गायनी सूर रंग कालजात मग्न मेदिनी मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला साक्षात भगवान विष्णू यांनी राम अवतार शेषनाग अंशे लक्ष्मणाने माता सुमित्रेच्या उदरी तसेच विष्णूच्या पांचजन्य शंखाने भरत आणि सुदर्शन चक्राने शत्रुघ्न रूपाने कैकेयी उदरी जन्म घेतला. अवघी अयोध्या नगरी आनंदाने न्हाऊन निघाली. यथावकाश चारही राजपुत्र मोठे होऊ लागले. गुरु वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण सुरू झाले. धर्मग्रंथांचे अध्ययन, वेद, उपनिषदे, अर्थशास्त्र, राजनीती, युद्धशास्त्र या सर्वात चारही राजकुमार दिवसागणिक पारंगत होऊ लागले. म्हणता म्हणता चारही राजपुत्र कुमार वयीन झाले आहेत. आणि अशातच एके दिवशी अयोध्येच्या राजसभेत अनपेक्षितपणे एक तेजस्वी ऋषी येऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात तेज, चेहऱ्यावर गंभीरता आणि अंगावर आहे तपश्चर्येची प्रभा. ते होते महान तपस्वी ब्रह्मर्षी विश्वामित्र ऋषी. राजा दशरथाने तात्काळ सिंहासनावरून उठून त्यांचं स्वागत केलं आणि अत्यंत आदराने त्यांना विचारलं, मुनिवर, आपल्या आगमनाने अयोध्या पावन झाली, आपली काय सेवा करू शकतो मी? विश्वामित्रांनी शांत आणि ठाम स्वरात आपली व्यथा सांगितली. म्हणाले, राजन, मी एक महान यज्ञ करीत आहे, पण राक्षस त्या यज्ञात विघ्न आणतात. माझ्या तपशक्तीने त्यांचा नाश करणे मला सहज शक्य आहे, पण यज्ञाच्या नियमांमुळे मी शस्त्र उचलू शकत नाही. महाराज दशरथ आदराने म्हणतात, मुनिवर, तुम्ही आज्ञा करा, मी स्वतः सैन्य घेऊन आपल्या यज्ञ रक्षणासाठी येईन. विश्वामित्र निश्चयाने राजा दशरथास सांगतात, तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला दे, तो माझ्या सोबत येईल. हे शब्द ऐकताच दशरथांचे हृदय हेलावले. कारण राम अजून तरुण कोवळ्या वयाचे आणि समोर आहेत भयानक राक्षस. शेवटी पित्याचे म्हणते ते कातर स्वरात म्हणतात, मुनिवर, राम अजून लहान आहे. गुरु वशिष्ठ पुढे येतात आणि म्हणतात, विश्वामित्रांसारख्या महातपस्वींच्या सोबत राम असेल तर त्याचे केवळ रक्षणच होणार नाही, तर त्यांच्या दिव्य कार्याची सुरुवात होईल. आणि विश्वामित्र पुन्हा राजा दशरथास सांगू लागले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावी रात्रिंचर कष्ट भीती मजसी फार. मायावी रात्रिंचर कष्ट भीती मजसी फार. कैकवार करुण यज्ञ नाही साधता. ज्येष्ठ तुझा पुत्र
मला देई दशरथा शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी सोडतोच तो प्रदेश याग मोडता श्रेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा वेदीवर रक्तमास फेकतात ते नृशंस वेदीवर रक्तमास फेकतात ते नृशंस नाचतात सैर सुखे मंत्र थांबता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा श्रीरामा तूच मान श्रीरामा तूच मान हेई तुझे चापमान हेई तुझे चापमान खेतो तर येऊ दे खेतो तर येऊ दे अनुज मागोता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ब्रह्मर्षी विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मण यांना घेऊन आपल्या यज्ञ रक्षणासाठी मार्गस्थ झाले. मार्गक्रमण करीत ते ताडका वनात अर्थात दंडकारण्यात प्रवेश करते झाले. दंडकारण्य म्हणजे आर्यावर्तातील ऋषी मुनींची तपोभूमी पुण्यभूमी. पण या राक्षसी ताडकाने इथे भयंकर उत्पात केला आहे. अकराळ विक्राळ रूपातील ती राक्षसी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांसमोर त्यांचा ग्रास घेण्यासाठी भयंकर आक्रोश करीत धावून आली. तेव्हा ऋषी विश्वामित्रांनी कुमार राम प्रभूंना आज्ञा केली. थबकसी का असा हाण रे बाणतो तूच मृत्यू हिचा मी मनी जाणतो. जो जना सुखवितो नारी वद क्षम्यतो धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा. जोड झणीकार मुका सोड रे सायका मार ही त्राटिका रामचंद्रा. रामा या राक्षसीचा वध करून हे क्षेत्र भयमुक्त करा. आणि प्रभू रामांनी आपल्या अमोघ बाणाने त्या राक्षसीचा वध करून ऋषी विश्वामित्रांनी दिलेली आज्ञा पूर्ण केली. कुमार राम आणि लक्ष्मणाने आपल्या अतुल पराक्रमाने राक्षसांचा निपात करून विश्वामित्रांचा यज्ञ सफल संपूर्ण केला. या दरम्यान विश्वामित्रांनी कुमार राम आणि लक्ष्मणास आपल्याकडील दिव्य ज्ञान अनेक दैवी अस्त्र प्रदान केली आहेत, ज्यांचा उपयोग प्रभू रामांना आपल्या अवतार कार्यासाठी होणार आहे. यज्ञ संपूर्ण झाला. काही दिवसांनी मिथिलेहून एक दूत ऋषी विश्वामित्रांसाठी अगत्याचे निमंत्रण घेऊन आला. ते निमंत्रण होते यज्ञाचे. सोबतच मिथिला नरेश जनक राजाची पुत्री सीता हिच्या स्वयंवराचे. ऋषी विश्वामित्रांनी कुमार राम आणि लक्ष्मणास आपल्या सोबत मिथिलेस येण्यासाठी सांगितले. आणि ब्रह्मर्षी विश्वामित्र कुमार रामास म्हणू लागले, चला राघवा चला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला. मिथिलेहूनही दर्शनीय नृप राजर्षी तो नरकदनाधिप नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नवा मांडला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. शिवधनुते त्या सदनी ठेवून शिवधनुते त्या सदनी ठेवून जनक तयाचे करीतो
परदेशीचे नृपती येऊन स्थिमित जाहले धनुष्य पाहून पाहतात ते उचलायाचा मोहतया जाहला चला राघवातला पहाया जनकाची मिथिला उत्साहाने निघती मुनिजन उत्साहाने निघती मुनिजन चला संगती दोघे आपण होता सहप्रवासी भाग्य तरुये फला चला राघवा चला जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला